प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. स्वातीने रिकाम्या कप सिरपची बॉटल मुक्ताच्या घरातील डस्टबिनमध्ये सापडलेली असते आणि जेव्हा ती बॉटल पोलिसांना सापडते तेव्हा इंद्रा रडतच म्हणते की ही तीच बॉटल आहे जी माझ्या सईच्या रूममध्ये होती. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पुरू, माधवी, मयुरेश हे सर्वजण पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात की नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मात्र पोलीस त्यांचं काही ऐकून घेत नाही. तर मिहिका म्हणत असते की माझी ताई डॉक्टर आहे, तिच्याकडे हे असं औषध असूच शकतं ना. मात्र इंद्रा म्हणते की आम्हाला माहिती आहे तुझी ताई दातांची डॉक्टर आहे, सर्दी खोकल्याची नाही. आणि ते ऐकून इन्स्पेक्टर म्हणतात की याचाच अर्थ असा की डॉक्टर मुक्ता यांनी सईला किडनॅप केला आहे. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. पुरू, माधवी त्या इन्स्पेक्टर साहेबांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात, त्यांच्याकडे थोडा वेळ मागत असतात. मात्र ते इन्स्पेक्टर यांचं काही ऐकून घेत नाही आणि त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. प्रत्येक इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की एवढा कायदा तर आम्हाला सुद्धा माहीत आहे, तुमच्याकडे अटक वॉरंट नसताना तुम्ही यांना अटक करू शकत नाही. मात्र इन्स्पेक्टर साहेब त्याला धमकी देतात की तुम्ही आमच्या कामाच्या मध्ये ढवळाढवळ करू नका, नाहीतर त्या मुलीचा नवरा म्हणून तुम्हाला सुद्धा अटक करण्यात येईल. आणि ते ऐकून प्रतीक घाबरतो. तर इन्स्पेक्टर साहेब पुरू आणि माधवीला अटक करून तेथून जाण्यासाठी निघतात. मयुरेश, मिहिका त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, मात्र काही उपयोग होत नाही. आणि त्यानंतर मिहिका मुक्ताच्या क्लिनिकमध्ये कॉल करते. मात्र तेथून त्यांना असं समजतं की परवापासून मुक्ता क्लिनिकमध्ये आलेलीच नाही. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर इंद्रा मोठमोठ्याने रडत म्हणत असते की यांनीच माझ्या सईला पळवलं आहे, तुम्ही यांना घेऊन जा. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब पुरू आणि माधवीला अक्षरशः फरफटतच खाली घेऊन येतात. तर दुसरीकडे सई शुद्धीवर आलेली असते. आता तिच्या जीवाला कोणताही धोका नसतो. तर त्या डॉक्टर मुक्ताचं कौतुक करत म्हणतात की तुम्ही खरंच खूप हिंमत दाखवली आणि तिला वेळेत इथपर्यंत घेऊन आलात. आणि त्यानंतर मुक्ता त्यांना विचारते की मी सईला घरी घेऊन जाऊ शकते का. त्यावर त्या डॉक्टर म्हणतात की खरं तर अजून एक दिवस तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, पण तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात ना, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही तिला घरी घेऊन जा आणि तिची सगळी प्रोग्रेस आम्हाला कळवा. त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते आणि त्यानंतर डॉक्टर तेथून निघून जातात. तर मुक्ता हसतच सईला म्हणत असते की अगं पिल्लू, तू किती घाबरवलंस मला, पण आता काही काळजी करू नको, आपण लवकरच घरी जाऊ. आणि मग ती डिस्चार्जचा फॉर्म आणण्यासाठी जाते. तर दुसरीकडे मयुरेश त्या इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडतो, त्यांना विनंती करतो की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मात्र तो इन्स्पेक्टर काहीच ऐकून घेत नाही. पुरूसुद्धा त्यांना म्हणत असतो की अहो आम्ही सामान्य माणसं आहोत. माधवीसुद्धा हात जोडून विनंती करत असते. मात्र तो इन्स्पेक्टर काही ऐकून घेत नाही. आणि त्याच वेळी इंद्रा आरडाओरडा करत म्हणते की तुम्ही यांना घेऊन जा, यांनी माझ्या नातीला किडनॅप केला आहे. त्यामुळे तेथील सिच्युएशन हाताबाहेर जाते. ते इन्स्पेक्टर साहेब तर पुरूला मारण्यासाठी काठी उगारतात. मात्र त्यावेळी सागर मध्ये येतो आणि त्यांना अडवत म्हणतो की यांना मारण्याची काही गरज नाहीये, त्यांच्या मुलीने माझ्या मुलीला किडनॅप केला आहे, आधी तिला शोधा, यांना मारून काही उपयोग होणार नाही. आणि त्यामुळे इन्स्पेक्टर म्हणतो की हे काय बोलताय सर तुम्ही, आम्ही तुमच्याच मुलीला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहोत ना. त्यावर सागर म्हणतो पण यांना मारहाण करून काही उपयोग होणार आहे का. तर बापूसुद्धा म्हणतात हो, यांच्यावरील गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब गप्प बसतात. मात्र या सगळ्या अपमानामुळे पुरू खाली मान घालूनच उभा असतो. माधवी त्या इन्स्पेक्टर साहेबांना समजावण्याचा पुन्हा प्रयत्न करते, पण काहीच उपयोग होत नाही. आणि मग शेवटी ते पुरू आणि माधवीला फरफटत पोलिसांच्या गाडीपर्यंत घेऊन जातात. मयुरेश त्यांना म्हणत असतो की आई बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच पोलीस स्टेशनला येतो. आणि त्यानंतर पोलिसांची गाडी तेथून निघून जाते. तर मयुरेशही त्यांच्या पाठोपाठ जातो. तर मिहिका मोठ्याने म्हणत असते की हे लोक कधीच आपल्या मुक्ता ताईला आणि मावशीला सुखाने जगू देत नाही. तर इंद्रा आरडाओरडा करत म्हणते की तुम्हीच माझ्या नातीला पळवलं आहे आणि परत आम्हालाच बोलता का. आणि त्यानंतर ते सर्वजण तेथून निघून जातात. आणि मग त्यानंतर मुक्ताची गाडी सोसायटीमध्ये येते. सई गाडीमध्ये झोपलेली असते. त्यामुळे मुक्ता तिला उचलूनच वरपर्यंत घेऊन येते. आणि जेव्हा मुक्ता सईला घेऊन येते तेव्हा इंद्रा, सागर आणि त्यांच्या घरचे पळतच बाहेर येतात. ते मुक्ताकडून सईला काढून घेतात.
तर इंद्रा मुक्ताला धमकी देते की जर तू पुन्हा माझ्या नातीला हात लावला तर तुझे हात मी कोयत्याने कापून टाकेल आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो। त्याचवेळी मिहिका आणि मुक्ताची बहीण बाहेर येतात। त्या दोघीही खूप रडत असतात। त्यामुळे मुक्ता त्यांना नक्की काय झालं आहे ते विचारते आणि त्यावर मिहिका तिला घडलेला सगळा प्रकार सांगते। त्यामुळे मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते। आईबाबांना पोलिसांनी पकडून नेला आहे या गोष्टीवर तिचा विश्वास बसतच नाही। मात्र सागर आणि इंद्रा मुक्ताची साधी माफीसुद्धा मागत नाही। सईचा जीव वाचवल्याबद्दल तिचे आभारही मानत नाही आणि सईला घेऊन रागातच तेथून जाण्यासाठी निघतात। मात्र जात असताना सई बेशुद्ध अवस्थेतच मुक्ताला हाक मारते आणि त्यामुळे सागर मुक्ताकडे पाहतच राहतो। तर दुसरीकडे आईबाबांना सोडवायचं म्हणून मुक्ता घरात येते। घरची अवस्था बघून तिला काय करावं ते सुचत नाही। त्याच वेळी प्रतीक तिथे येतो। तो मुक्ताला विचारत असतो की हा सगळा काय प्रकार आहे, मला माहिती आहे नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे, पण हे नक्की काय झाले प्लीज मला सांग। त्यावर मुक्ता म्हणते की प्रतीक मी तुला सगळं काही सांगते, प्लीज आधी मला आईबाबांना सोडवू दे। मात्र प्रतीक तिला म्हणत असतो की हे बघ मुक्ता, लग्नानंतर आपल्याला बाळ होणार नाही या गोष्टीने मला काहीच फरक पडत नाही। तुझ्या घरच्यांमध्ये आणि त्या सागरच्या घरच्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत या गोष्टीने सुद्धा मला काही फरक पडत नाही, पण तुझं आणि सागरचं जे इक्वेशन आहे ते मला मान्य नाही। त्यावर मुक्ता त्याला विचारते की नक्की काय म्हणायचंय तुला। त्यावर प्रतीक तिला सांगतो की सागर माझ्या कंपनीचा खूप मोठा क्लायंट आहे आणि जर तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असे वाद सुरू असतील तर याचा तोटा मला होऊ शकतो। आणि प्रतीकचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्का बसतो। ती प्रतीकला विचारते की तुला हा साखरपुडा मोडायचा आहे का। त्यावर प्रतीक म्हणतो की मी असं काही म्हणालो नाही, पण आधी हे वातावरण शांत होऊ दे, आपण नंतर आपल्या लग्नाचा विचार करू, कारण सागर माझ्या कंपनीचा खरंच खूप मोठा क्लायंट आहे। जर तो माझ्या हातून गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। आणि त्यावर मुक्ता पुन्हा एकदा त्याला विचारते की तुला हा साखरपुडा मोडायचा आहे का। त्यावर प्रतीक म्हणतो अगदी तसंच नाही, पण आत्ता मला या गोष्टीचा कोणताही विचार करायचा नाहीये। आणि त्यामुळे मुक्ता चिडून म्हणते अरे मग तोंडावर नाही म्हणायला शिक। आणि त्यानंतर ती रडतच तेथून निघून जाते। त्यानंतर मुक्ता आणि मिहिका पोलीस स्टेशनला जातात। मुक्ता त्या इन्स्पेक्टरला सगळा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो इन्स्पेक्टर काही समजूनच घेत नाही। तर दुसरीकडे डॉक्टर सईला चेक करण्यासाठी घरी येतात आणि त्यानंतर त्या सगळ्यांना सांगतात की खरं तर तुम्ही मुक्ता गोखले यांचे आभार मानायला हवेत। त्यांनी वेळेत सईला हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यामुळे तिच्यावर उपचार होऊ शकले आणि तिचा जीव वाचला। आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात। मात्र या गोष्टीमुळे सगळेजण खाली मान घालून उभे असतात। तर दुसरीकडे सागरने त्याच्या शेजारच्या मुलीविरोधात कंप्लेंट केली आहे आणि आता ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आहे। ही न्यूज त्या तनुजापर्यंत पोहोचते आणि ती लगेच याबद्दल हर्षवर्धनला सांगते आणि मग ते दोघेजण या गोष्टीचा फायदा घेऊन सागरची बदनामी करण्याचं ठरवतात। तर दुसरीकडे इंद्रा आणि सागर चहा पीत बसलेले असतात। त्याच वेळी बापू तिथे येतात। घडलेल्या प्रकारामुळे ते या दोघांवर खूप चिडलेले असतात आणि त्यांना म्हणतात की तुम्हाला जराही लाज वाटत नाही का। आपण एका घरात राहून त्या सईला इतका त्रास होत आहे हे आपल्याला कळलं नाही, पण त्या पोरीला समजलं आणि ती कोणताही विचार न करता सईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली। पण तुम्ही काय केलं, तिचा साखरपुडा मोडला, सोन्यासारखा दिवस खराब केला, तिच्या आईवडिलांची कोणतीही चौकशी न करता पोलीस कंप्लेंट केली, त्यांना जेलमध्ये टाकलं, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही। आणि त्यांचं हे बोलणं ऐकून इंद्रा आणि सागर गपचूपपणे खाली मान घालतात। तर दुसरीकडे मिहिका आणि मुक्ता त्या इन्स्पेक्टर साहेबांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात की प्लीज आमच्या आईबाबांना सोडून द्या। मात्र तो इन्स्पेक्टर म्हणतो की आता मी काही करू शकत नाही, जोपर्यंत सागर सर कंप्लेंट मागे घेत नाही तोपर्यंत मला त्यांना सोडता येणार नाही। आणि त्याचं हे उत्तर ऐकून मुक्ता खूप वैतागते। आईबाबांची अवस्था तिला बघवत नसते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागरने कंप्लेंट मागे घेतल्यानंतर मुक्ताच्या आईबाबांची सुटका होते आणि त्यानंतर ते लगेच साखरपुड्याची तयारी सुरू करतात। मात्र मुक्ता त्यांना सांगते की साखरपुडा मोडला आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।